अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शेतातील पिकांचे रानटी जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी बेकायदेशीरपणे सोडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने एका 10 वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना करंजीवने हद्दीतील भावेश्वरी मंदिर परिसरात घडली। रामाप्पांना गावडे, वय वर्ष 10, राहणार बेळगावी असं मृत बालकाचं नाव आहे। दरम्यान लाडक्या पुतण्याला वाचवण्यासाठी धावलेली त्याची चुलती मायाक्का संजू गावडे, वय वर्ष 40, याही विजेच्या जोरदार धक्क्याने गंभीर जखमी झाला। त्यांच्यावर सध्या मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे खडकलाट येथील असलेले गावडे कुटुंब करिंजवणे येथील अंबाबाई मंदिर परिसरात आपल्या बकऱ्या पाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुक्कामच होतं। गेल्या काही दिवसात परिसरात वाढलेल्या पावसामुळे त्यांनी आपला मुक्काम आवरून मूळ गावी परतण्याची तयारी सुरू केली होती। गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास बकऱ्यांमधील एक जनावर तलावाच्या दिशेने गेल्याने रामा त्याला परत आणण्यासाठी धावला। मात्र याच वेळी स्थानिक शेतकरी बाळूकृष्ण इंदलकर यांनी वन्य प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी सोलर यंत्रणेच्या नावाखाली थेट विजेचा प्रवाह सोडलेली तार तेथे लावली होती। धावपळीत रामाचा या जीवघेण्या तारेला स्पर्श झाला। विजेचा तीव्र झटका बसल्याने रामा जागीच कोसळला आणि त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या। आपला पुतण्या जमिनीवर निपचिप पडल्याचं पाहता चुलती मायाक्का गावडे यांनी त्याला वाचवण्यासाठी तिकडे धाव घेतली। मात्र रामाला स्पर्श करताच त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या दूर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या। आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चिमुरड्या रामाचा श्वास थांबला होता। रामा हा अत्यंत हुशार आणि चपळ मुलगा म्हणून ओळखला जात होता। त्याच्या अशा अचानक आणि दुर्दैवी जाण्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुरगुड ग्रामीण रुग्णालय परिसरात रामाच्या आईचा आणि नातेवाईकांचा काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते। शवविच्छेदनानंतर रामाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेची नोंद मुरगुड पोलिसांमध्ये झाली। वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मानवी जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता परिसरातून होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।